नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज आंब्याच्या जर जाती पाहिल्या तर जवळपास भारतात 1500 पेक्षा ह्या जास्त जाती ह्या व्यापारी दृष्टिकोनातून लागवड आहेत. तर त्यामधील काही प्रमुख जातीविषयी माहिती घेणार आहोत. तर त्यापैकी एक जी जात आहे ती आहे वनराज. हे वनराज जातीचं जे फळ आहे तुम्ही पाहू शकता, एक 500 ते 700 ग्राम पर्यंत हे मध्यम साईजचं फळ आहे. व ह्या झाडाला जर मोठ्या प्रमाणात जर फळं लागली आणि चांगल्या क्वालिटीची घेतली तर 1.5 किलो पर्यंत एक ह्याचं फळ जातं. तर ह्या जात मूळची गुजरातची आहे व ही जात मध्य भारतासाठी व महाराष्ट्रासाठी ही चांगले रिस्पॉन्स देते. माझ्याकडे 17-18 वर्षापासून ह्या जातीची झाडांची लागवड झालेली आहे व ह्या जातीचे आपण फळही पण घेत आहोत. तर ह्या जातीचे वैशिष्ट्य सांगायचं झालं तर जो कलर आहे तो खूप आकर्षक कलर असा आहे. ह्या फळाला वरच्या साईडनं हा जो फळ दिसतो तर ह्याच्या वरच्या बाजूने जे फळ दिसतं तर हे पूर्ण शेंद्री कलर होतो परिपक्व झाल्याच्या नंतर, आणि खालच्या बाजूने पिवळसर कलर येतो. त्यामुळे हे फळ दिसायलाही खूप सुंदर असतं की ज्यामुळे बाजारपेठेत विक्रीला गेल्याच्या नंतर हे फळ सहज विकतं. आणि ह्या जातीचे दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे ही जात जी आहे तर ही स्पेशल रसासाठी आहे. म्हणजे आंबटपणाही थोडा आहे आणि गोडपणाही आहे, त्यामुळे रसासाठी ही सर्वात चांगली जात आहे. व ह्या जातीमध्ये बियाची जी साईज आहे ती खूप छोटी आहे, गर खूप जास्त आहे व बियाची साईज ही खूप छोटी आहे, त्यामुळे रस जास्त मिळतो. व तसेच ही जात जी आहे परिपक्व झाल्याच्या नंतर कशी ओळखायची, हे फळ काढणीस कधी तयार होतं तर साधारणतः ह्याला जो मोहर लागतो हा डिसेंबर-जानेवारी मध्ये लागतो आणि हे फळ मे मध्ये काढणीस तयार होतं. आणि ही जात अल्ट्रा हाय डेन्सिटीचे आपण जे केशर असेल किंवा इतर जातीचे आपण जो घन लागवड बाग करू या कोणताही बाग करू तर त्यामध्ये क्रॉस पॉलिनेशनसाठी जे झाडं लागतात तर ही जात सर्वोत्तम आहे. कारण ह्या जातीमध्ये मादीच्या फुलांचंही प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ह्याला प्रत्येक वर्षी फळधारणा होते व फळधारणा होऊन ह्याच्यामध्ये फळांचं टिकण्याचं प्रमाण जे आहे, बाकी आपण फळांमध्ये पाहतो की फुलं खूप लागतात परंतु त्यामध्ये फळधारणा खूप कमी होते. पण ह्याच्यामध्ये मादीचं फुलांचं प्रमाण जास्त असल्यामुळे ह्याच्यात फळधारणा जास्त होते. व जे फळ परिपक्व झालं आहे त्याचा आकर्षक कलर कसा दिसतो, ह्याचा कलर चेंज होतो. आणि ह्याचे जे ओळखायचं कसं तर मी तुम्हाला एक फळ दाखवतो. चला, तयार झालेलं फळ कसं ओळखायचं तर मी तुम्हाला दाखवतो. हे इथं असं सुंदर असं एक फळ आहे. फळ तोडते वेळेस केव्हाही जे फळं तोडायचे आहेत तर आपल्याला ह्याला 2 इंच देठ ठेवून फळं तोडायचे आहेत. तर ह्याचा उद्देश असा आहे, कारण हे जर असं देठ आपण 2 इंच ठेवून कट केलं तर ह्याच्यातनं जो चीक निघणारे किंवा रुचिक निघणारे तर हा इथे फळाला लागत नाही. आणि ज्यावेळेस फळं आपण पिकण्यासाठी टाकूया तर त्यावेळेस हे फळाला तिथं बुरशी येऊन ते फळ खराब होत नाही. तर फळ हे तुम्हाला आपण कसं ओळखायचं तर हा पहा, ह्याचा कलर चेंज झालेला आहे. इथं हा पूर्ण एक जांभळा कलर येतो, पण परिपक्व झाल्याच्या नंतर आणि हे पिकल्याच्या नंतर ह्याला इकडे आकर्षक जांभळा आणि शेंद्री कलर तयार होतो व खालचा हा जो हिरवा दिसतो हा पिवळा कलर तयार होतो. त्यामुळे फळ खूप आकर्षक दिसतं. आणि फळ तयार झाल्याच्या नंतर परिपक्व झाल्याच्या नंतर इथं तुम्ही पाहत असाल तर हा खड्डा दिसतो. हे इथं खड्डा असा तयार झालेला आहे आणि हा भाग वरचा ह्या बाजूचा फळाच्या इकडच्या बाजूचा भाग हा फुगीर झालेला आहे. ह्याला आपण खांदा येणे असं म्हणतो. हे प्रत्येक आंब्याच्या फळामध्ये हे वैशिष्ट्य आहे की फळ तयार परिपक्व झालंय आणि काढणीस तयार झालं हे ओळखायची ही सोपी निशाणी आहे शेतकऱ्यांसाठी. तर हा इथं खड्डा दिसतोय आणि हा जो आहे हे फळाची हे जे इकडची जी बाजू आहे तर ह्या बाजूला आपल्याला असं वरती भाग फुगीर भाग दिसतो, म्हणजे ज्याला आपण खांदा येणे असं म्हणतो. तर ह्या जातीचे तुम्हाला जर फळं आणि झाडं लागत असतील तर आमच्या खालील दिलेल्या नंबरला संपर्क करा व हे जातीचे आपल्या बागेमध्ये झाडं लावून खूप असा या फळांचा खाण्याचा आनंद घ्या. धन्यवाद.